नमस्कार मित्रांनो, स्पर्धा पंच या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासन जे शिक्षक आहेत, त्यांची वेतन श्रेणी जी आहेत मित्रांनो, चार चार विभागात विभागलेली आहे मित्रांनो. चार विभागात विभागलेली वेतन श्रेणी सर्वांच्या आपण सॅलरी स्लिप इथे इन डिटेल पाहणार आहोत. तुम्हाला महिन्याला किती इन हँड सॅलरी येणार, ग्रॉस सॅलरी काय असणार, तुमचा टीए डीए सर्व तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ तुमच्या माहितीपूर्ण असेल तर मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करायचा आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिकांच्या शाळा व खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षक कार्यरत असतात. शिक्षक पदांच्या जी पदांमध्ये जे आहे मित्रांनो, ज्युनियर आणि सिनियर स्केल अशा दोन स्केल आढळतात आपल्याला माहित आहे. स्केलनुसार महाराष्ट्रात जो टीचर सॅलरी स्ट्रक्चर आहे तो आपण इन डिटेल पाहणार आहोत. तर मित्रांनो, त्यामध्ये पहा, प्राथमिक टीचरमध्ये ज्युनियर स्केल आणि प्राथमिकमध्ये एक सिनियर स्केल अशा दोन स्केल असतात मित्रांनो. ज्युनियर आणि सिनियर त्या दोघांचा ग्रेड पे वेगळा वेगळा राहतो मित्रांनो. त्यानंतर सिनियर आपल्याला माहित आहे माध्यमिक शिक्षक जे राहतात मित्रांनो, त्यामध्येच ज्युनियर आणि सिनियर असे दोन पार्ट पडतात मित्रांनो. तर व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला खूप इम्पॉर्टंट माहिती इथे पाहायला भेटणार आहे मित्रांनो. तर थोडासा व्हिडिओला शेवटपर्यंत करा. त्याचनुसार तुम्हाला लिंक देणार आहे मित्रांनो, जिथे तुम्हाला शिक्षकांची ओरिजिनल सॅलरी स्लिप तुम्हाला तिथे पाहायला भेटणार आहे. तुम्हाला त्या लिंक डायरेक्ट ड्राईव्हवरती पोहोचवेल, जिथे तुम्हाला ना स्क्रीनशॉट काढता येईल ना त्याचं काय करता येईल. अशा पद्धतीने मित्रांनो ती अपलोड करून तुमच्यासाठी देण्यात आहे. तर त्याची लिंक जी आहे ती मित्रांनो मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्ही तिथून ती पाहू शकताय. तर मित्रांनो, हा जो आहे तो मित्रांनो गव्हर्नमेंटचा 7 CPC नुसार जो आहे तो मित्रांनो पे लेवल आहे ती तुम्ही पाहून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो, महाराष्ट्रात शिक्षक पदास मिळणारे इतर भत्ते सुद्धा आहेत. इतर भत्त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला डीए भेटतो, एचआरए भेटतो, टीए भेटतो आणि ओटीए भेटतो. ओटी म्हणजे ओव्हर टाईम भत्ता मित्रांनो. तुम्ही जर समजा आता इलेक्शन आलेत मित्रांनो, तर तुम्ही सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत वर्किंग आहात, तर तुम्हाला हा इथे 4 तासाचा जो आहे तो मित्रांनो ओव्हर टाईम भेटणार आहे. अशा पद्धतीने तो ओव्हर टाईम भत्ताही आपल्याला इथे भेटतो. तर मित्रांनो, डीए आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटनुसार कोणी 50% आहे म्हणते, पण ऍक्च्युअल जो आहे तो मित्रांनो 46% इतका डीए महाराष्ट्र शासन प्रोव्हाइड करतं. तो पण आता रिवायझड नुसार आहे. एचआरए मित्रांनो टियर 1 आणि टियर 2 साठी वेगवेगळा आहे. म्हणजेच ग्रामीण आणि जे शहरी भाग आहे त्यासाठी घरभाडे भत्ता जो आहे तो वेगवेगळा भेटतो. ट्रॅव्हल अलाउन्स सुद्धा वेगवेगळा भेटतो मित्रांनो. तर आपण यांची जी सॅलरी आहे ती आपण मित्रांनो पाहायचीच आहे. पण पहिल्यांदा आपण हे पाहायचं आहे की शिक्षक कसं बनता येतं मित्रांनो. तर शिक्षक कसं बनता येतं तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे महाराष्ट्रात शिक्षक पदांची भरती टी परीक्षेच्या माध्यमातून घेण्यात येते. अशातच खूप उमेदवारांना याबद्दल माहिती जाणून घेण्याची उत्सुकता आहे, कारण महाराष्ट्र सरकारने शिक्षण सेवकाचे मानधन वाढवले आहे. तर मित्रांनो, आपल्याला शिक्षण सेवक म्हणून जर तुम्ही ही टी-आय-टी एक्झाम जर पास झाला, त्यानंतर जर तुमचं सिलेक्शन झालं मित्रांनो, तुम्हाला 3 वर्ष मित्रांनो शिक्षण सेवक म्हणून कार्य कार्य करावं लागतं मित्रांनो. शिक्षण सेवक झाल्यानंतर 3 वर्षानंतर तुम्हाला महाराष्ट्र शासनाचे सर्व वेतन व भत्ते इथे लागू होतात. तर मित्रांनो, महाराष्ट्रात शिक्षण सेवकास मिळणारे वेतन खालील तक्त्यात आपण पाहणारच आहोत. तर मित्रांनो, टी-आय-टी सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षक पदांची भरती झालेली आहे. तर शिक्षक म्हणून सेवेत रुजू झाल्यावर त्या शिक्षकास शिक्षण सेवक म्हणून मान्यता मिळते आणि 3 वर्षानंतर त्यास नियमित शिक्षक म्हणून शिक्षण विभागाकडून मान्यता देण्यात येते. आज या लेखात आपण शिक्षक पदास मिळणारे वेतन सोबत इतर भत्ते कोणकोणते आणि तुम्हाला इन हँड सॅलरी किती येते याबद्दल इन डिटेल पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे डीटी-एड आणि बी-एड अशा 2 डिग्र्या केल्यानंतर आपण या शिक्षक पदासाठी पात्र ठरतो. तर मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक या पदाची 2 गटात विभागणी केलेली आहे. एक प्राथमिक शिक्षक ज्याने 12वी नंतर डी-टी-एड केलंय आणि दुसरा म्हणजे माध्यमिक शिक्षक ज्याने कोणत्याही शाखेतील पदवी धारण केली आहे, सोबतच डी-एड व बी-एड केलेला आहे. येथे डी-एड डिप्लोमा इन एज्युकेशन पदविका आहे, तर बी-एड बॅचलर इन एज्युकेशन पदवी आहे. तर मित्रांनो, या दोन विद्यार्थ्यांनाच फक्त महाराष्ट्र शिक्षक या पदाची एक्झाम देऊ शकतो. तर महाराष्ट्रात टी-आय-टी परीक्षेद्वारे या पदांची भरती करून घेण्यात येते.
तर मित्रांनो, आपण सॅलरी पाहायची आहे. त्याच पद्धतीने आता महाराष्ट्र शासनाची ॲड आहे मित्रांनो, शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ केलेली आहे मित्रांनो. तुम्हाला 3 वर्ष मित्रांनो शिक्षण सेवक म्हणून कार्य करायचं आहे. त्या शिक्षण सेवक या कार्यरत असताना तुम्ही पाहू शकताय, प्राथमिक शिक्षकाला मित्रांनो आधी 6,000 इतकं वेतन होतं. आता मित्रांनो 16,000 इतकं वेतन केलेलं आहे रिवाइज्ड. उच्च प्राथमिक आधी 6,000च होतं, त्यासाठी पण 16,000 केलेलं आहे. माध्यमिकसाठी 18,000 केलेलं आहे मित्रांनो, आधी 8,000 होतं. उच्च माध्यमिकसाठी मित्रांनो 20,000 इतकं मानधन केलेलं आहे. तर मित्रांनो 3 वर्ष तुम्हाला हे कंटिन्यू राहील. यामध्ये काहीही कोणत्याही प्रकारची वाढ होणार नाही मित्रांनो. तर मित्रांनो एक चांगला निर्णय या शिंदे सरकारने खरंच घेतलेला आहे. वेतन वाढ झाली कारण हे 6,000, 6,000, 8,000, 9,000 हे काहीही नाही मित्रांनो. तर अ, हे वेतनांमध्ये झालेली वाढ तुम्ही पाहून घेऊ शकताय. त्याचनुसार महाराष्ट्रात शिक्षक पदास मिळणारे वेतन आता आपण इन डिटेल्स सॅलरी स्ट्रक्चर आपण आपल्या हातात किती येतं, कट किती होतं आणि ग्रॉस सॅलरी किती असेल हे आपण संपूर्ण पाहायचं आहे. तर मित्रांनो जसं की आपण पहिल्यांदा पाहिलं डी-ए डी-ए आणि बेसिक पे हा व्हॅरी होणार नाही मित्रांनो. तुम्ही जर सिटीत राहत असाल किंवा ग्रामीण भागात राहत असाल किंवा तुमचं तिथे सिलेक्शन झालं असेल, तर मित्रांनो हे दोन्ही चेंज होत नाहीत. पण एच-आर-ए आणि टी-ए ट्रॅव्हल अलाउन्स आणि हाऊस रेंट अलाउन्स हे मित्रांनो सिटीनुसार मित्रांनो व्हॅरी करतात. जर आता हे जे कन्सिडरेशन आहे आपलं ते मित्रांनो ग्रामीण भागानुसार आहे. सिटीनुसार मित्रांनो जर तुम्ही गेला तर तुमचं यामध्ये 5 ते 6,000 मित्रांनो अजून वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे शक्यता आहे म्हणजे मित्रांनो वाढणारच आहेत. तर मित्रांनो आपण आता प्रायमरी टीचर म्हणजे प्राथमिक शिक्षकची जी पोस्ट आहे, त्या पोस्टसाठी किती सॅलरी राहणार आहे ते आपण पाहणार आहे. त्यानंतर आपण उच्च प्राथमिक पाहणार आहोत, त्यानंतर माध्यमिक, त्यानंतर उच्च माध्यमिक या चारींचे आपण सॅलरी स्ट्रक्चर पाहणार आहोत. तर मित्रांनो पाहू शकताय बेसिक पे जेव्हा आहे तर मित्रांनो स्टार्टिंग बेसिक पे म्हणजे तुम्ही 3 वर्षानंतर रुजू झालाय महाराष्ट्र शासनाच्या पदावरती तर मित्रांनो तुम्हाला 29,200 इतकं बेसिक स्टार्टिंगला राहणार आहे. डिअरनेस अलाउन्स मित्रांनो 13,432 हा 46% नुसार होतो. बेसिकच्या 46% आणि हाऊस रेंट अलाउन्स मित्रांनो ग्रामीण भागामध्ये इतका भेटतो 5,256. ट्रॅव्हलर अलाउन्स सुद्धा असा भेटतो. त्यानंतर ग्रॉस सॅलरी जी होते मित्रांनो विदाऊट कटिंगची मित्रांनो 52,856 यामध्ये मित्रांनो ओव्हर टाईम अलाउन्स जो आहे तो मित्रांनो तो आपण ऍड केला नाही. तो तुम्हाला इथे एक्स्ट्रा भेटणार आहे. तर मित्रांनो तुमची 55 पर्यंत प्रत्येक महिन्याला सॅलरी इथे जाणारच आहे. तर मित्रांनो त्यामधून तुमचा पी-एफ 12% कट होतो आणि प्रोफेशनल टॅक्स ₹300 इतका कट होतो. तर मित्रांनो हे वजाबाकी केल्यानंतर तुमच्या वाट्याला येते 49,052 इतकी सॅलरी तुमची प्रति महिना तुमच्या अकाउंटवरती येणार आहे. तर मित्रांनो अतिशय चांगली सॅलरी आहे. जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये वर्क करताय तर मित्रांनो ही एक परवडणारी आणि उच्च दर्जाची सॅलरी आहे. तर ही झाली आपली प्राथमिक शिक्षक जे सर्वात खालच्या लेव्हलचे शिक्षक आहेत मित्रांनो, त्या शिक्षकांची सॅलरी झाली. त्यानंतर आपण पाहतोय प्रायमरी टीचर सीनियर स्केल म्हणजे उच्च प्राथमिक शिक्षक जे आहेत मित्रांनो, त्यांची सॅलरी काय राहणार आहे? तर मित्रांनो बेसिक पे 36,800 राहणार आहे. डिअरनेस अलाउन्स जो राहणार आहे तो सेम राहणार आहे. 46% एच-आर-ए पाहून घ्या, टी-ए पाहून घ्या, ग्रॉस सॅलरी पहा, पी-एफ आणि पी-टी वजा होऊन तुम्हाला मित्रांनो 59,236 इतकी सॅलरी तुमच्या अकाउंटवरती येणार आहे. तर मित्रांनो त्यानंतर माध्यमिक शिक्षकाचे आपण पाहायचे आहे मित्रांनो बेसिक पे 36,800 डी-ए जो आहे तो मित्रांनो 16,928 एच-आर-ए आणि टी-ए सेम राहतो. ग्रॉस सॅलरी पाहून घ्या 63,952 ही तुमची टोटल सॅलरी आहे. त्यामधून मित्रांनो वजाबाकी होऊन तुम्हाला 59,236 अलाउन्स भेटतो. तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल शिक्षकांना गव्हर्नमेंटने बरेचसे बाहेरचे कामे लावलेत मित्रांनो त्यामुळे ओव्हरटाईम हा भेटतोच. तर ओ-टी तुमचा इन्क्लूड नाही तर तुमची 65,000 पर्यंत इथे सॅलरी जातेच. तर मित्रांनो तुम्ही म्हणणार प्रायमरी टीचर, सीनियर लेव्हल आणि म्हणजे उच्च प्राथमिक शिक्षक आणि माध्यमिक शिक्षक यांना सेम आहे का सॅलरी? तर नाही मित्रांनो त्यांचा ग्रेड पे वेगवेगळा आहे. ग्रेड पे वेगवेगळा असल्या कारणाने जे सॅलरी इन्क्रिमेंट आहे ते मित्रांनो वेगळ्या पद्धतीने होणार आहे. हे तुम्ही इथे ग्रेड पे पाहू शकताय. तुमची सेकंड इयर पासून जी सॅलरी आहे ते मित्रांनो चेंज होणार आहे. तर मित्रांनो आपण पाहिली माध्यमिक शिक्षकाची तसेच उच्च माध्यमिक शिक्षकाची सॅलरी सुद्धा आपण इथे पाहून घ्यायची आहे. बेसिक पे जो राहणार आहे मित्रांनो 47,700 तुमचा स्टार्टिंग मंथची सॅलरी राहणार आहे. जी तुम्ही शिक्षक सेवक म्हणून 3 वर्ष काम केल्यानंतर जो पहिला मंथ आहे तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या पदावरती रुजू झाल्यानंतरचा जो आहे ते आपण पाहतोय. डी-ए पहा 46% असतो. एच-आर-ए, टी-ए
त्यानंतर ग्रॉस सॅलरी पाहून घ्या, 79,720 इतकी ग्रॉस सॅलरी तुम्हाला भेटणार आहे. त्यातून पी-एफ 12% वजा होतो, पीटी 300 आणि म्हणजे मित्रांनो यामध्ये अदर सुद्धा असते इन्क्लूड. ₹1,001 तुमचे अजून कटणार आहेत. जसं की तुमचा हेल्थची पॉलिसी वगैरे एखादी दिली असेल तर तीही इन्क्लूड असते त्यामध्ये. त्यानंतर पहा, ग्रॉस इन हँड सॅलरी जी राहणार आहे मित्रांनो, जी उच्च माध्यमिक शिक्षक या पदासाठी 73,708 इतकी राहणार आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या सर्व इन डिटेल मित्रांनो तुम्हाला ओरिजिनल एका शिक्षकाची सॅलरी स्लिप पाहायची असेल तर मित्रांनो ती तुम्हाला त्याची लिंक मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही ती सॅलरी स्लिप पाहू शकता. तुम्हाला तिथे इन डिटेल कसं कॅल्क्युलेशन होतं, कशा पद्धतीची सॅलरी स्लिप तुम्हाला भेटते, हे तुम्हाला तिथं पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच तुम्हाला कोणत्याही महाराष्ट्रातील कोणत्याही पदाची जी सॅलरी स्ट्रक्चर आहे, सॅलरीबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल, तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आम्ही त्यावरती लवकरच व्हिडिओ घेऊन येऊ. तर मित्रांनो, धन्यवाद.